आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जिल्हा नियोजनासाठी आपल्या जिल्ह्याला 300 कोटी प्राप्त झालेले आहेत, म्हणजे मान्यता मिळालेली आहे 300 कोटी। खरं म्हटलं तर सिंधुरत्न आणि या सगळ्या योजना ऍड केल्या तर ते 300च्या पण वरती जात आहे, पण तरी माझ्याकडे 300 कोटीची मान्यता आलेली आहे। त्याचबरोबर गेल्या वर्षीचे जे 50 कोटी आहेत, गेल्या वर्षीचा आरेखडा जवळपास 250 कोटीचा होता आणि गेल्या वर्षीच्या शेवटचे जे 50 कोटी आहेत, जे साधारण आपल्याला मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात भेटायचे, ते आत्ताच आमच्या जिल्हा नियोजन अधिकाऱ्याकडे प्राप्त झालेले आहेत, मिळालेले आहेत। आणि म्हणून येणाऱ्या 31 तारखेपर्यंत आपण 100% दायित्व सकट आपण हे 250 कोटी, गेल्या वर्षीचा जो काही 250 कोटीचा जो काही आपला प्लॅन होता, तो 250 कोटी पूर्ण 100% आमचे खर्च होणार आहेत। आणि मग एप्रिल पासून या 300 कोटीचं नियोजन आम्ही आमच्या माध्यमातून सुरू करणार आहोत। जसं मी आपल्याला पहिल्या दिवशी बोललो होतो की या जिल्ह्यामध्ये विकासाचे आर्थिक शिस्त लावण्याचं काम जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी करणार आहे, असा विश्वास जिल्ह्याच्या जनतेला मी दिला होता। त्याच अनुसार जिल्हा नियोजनाची बैठक एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येईल। आमचा प्रयत्न असेल की ऑक्टोबर पर्यंत सगळे बिलं निघतील आणि डिसेंबर पर्यंत हा सगळा खर्च 100% खर्च करण्याचा मानस हे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जिल्हा नियोजन अधिकारी आणि आमच्या सगळ्यांची तशी तयारी आहे। आणि मग शेवटच्या 3 महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबर म्हणजे जानेवारी ते मार्च मध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जे अर्थ मंत्री पण आहेत आणि एकनाथ शिंदे साहेब, या तिघांना आग्रह करून माझ्या जिल्ह्यासाठी शेवटच्या 3 महिन्यामध्ये हे 300 कोटी डिसेंबर पर्यंत खर्च करणार आणि शेवटच्या 3 महिन्यामध्ये अजून 100 कोटीची मागणी हे मी माझ्याकडून करण्याची माझी तयारी आहे। म्हणजे पुढच्या 31 मार्च पर्यंत आपल्या जिल्ह्याला 400 कोटी हे जिल्हा नियोजनासाठी आणण्याची तयारी आणि नियोजन ही माझ्या माध्यमातून मी केलेलं आहे।